तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी पहाटे 1 वाजता खुलं होणार। 31 जानेवारी 2026 पर्यंत निर्णय लागू असणार। भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थानचा निर्णय। वर्ध्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 142 कोटींचा निधी प्राप्त। निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणांची लगबग सुरू। कोल्हापुरात साकारली प्रतापगड किल्ल्याची कलाकृती। मारी फ्रेंड सर्कलनं साकारली हुबेहूब कलाकृती। किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसकडून चटणी भाकर आंदोलन। पूरग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ केलं आंदोलन। मालेगावमधले फूल उत्पादक शेतकरी चिंतेत। फूल उत्पादक शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत। अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीचं झालं होतं प्रचंड नुकसान। ऐन दिवाळीमध्ये सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट। संतप्त सांगलीकरांचं पाणी पुरवठा कार्यालयासमोर आंदोलन। प्रशासनाकडनं शहरातला पाणी पुरवठा बंद। धुळ्यामध्ये शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांचं फटाके फोडत घंटानाद आंदोलन। दिवाळीनंतर आंदोलन आणखी तीव्र करणार, ग्रामस्थांचा इशारा। आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। 10हून अधिक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।